नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अदृश्य म्हणजे न दिसणारं. खरं तर या शब्दाचा अर्थ आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण कामाच्या बाबतीत हा शब्द पुढे लावला तर म्हणजे अदृश्य कामं असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल काहीतरी म्हणताय तुम्ही, अदृश्य कामं असतात का? काम कुठे अदृश्य असतं का? पण अदृश्य कामं ही असतात. एका स्त्रीसाठी ही अदृश्य कामांची लिस्ट फार मोठी असते. तिच्या दृश्य कामांमध्ये जर घरातल्या प्रत्येकानं मदत केली तर नक्कीच तिची ही अदृश्य कामांची मनातली लिस्टसुद्धा कमी होईल यात शंका नाही. तर अशा या इंटरेस्टिंग विषयावर एक छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, आपण घरात अनेक कामं करत असतो, म्हणजे बहुतांश घरात स्त्रियाच जास्त काम करत असतात. बघा, आपण जेव्हा घरात कामं करतो तेव्हा स्वयंपाक करणं, भांडी धुणं, झाडू पोछा करणं, कपडे धुणं ही सगळी कामं सगळ्यांना दिसत असतात. पण याशिवाय घरात अनेक कामं चालू असतात. ती कामं मनातल्या मनात चालतात आणि त्याला अदृश्य काम असं म्हटलं जातं. आता हे काही काम दिसत नाही, पण ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आता उदाहरणच घ्यायचं झालं तर घरात सकाळी चहा बनवला, डबा बनवला आहे, मुलांना शाळेत पाठवलं आहे, ही सगळी कामं सगळ्यांना दिसतात. पण त्याआधी ते तयार करणाऱ्याच्या मनात किती विचार सुरू असतात हे कोणाला दिसतात का? तर नाही. उदाहरणार्थ, उद्या डब्यात काय द्यायचं, घरी भाजी संपत आली आहे, बाजारातनं ती आणायला हवी आहे, मुलांचा प्रोजेक्ट आहे त्याची आठवण ठेवायची आहे, त्याचं सामान आणायचं आहे, वीज बिल भरायचं आहे, पाहुणे येणार आहेत त्यासाठी तयारी करायची आहे. हे सगळं मनात सतत लक्षात ठेवणं ही सुद्धा फार मोठी जबाबदारी असते. आणि अनेक वेळा असं होतं की स्त्री दिवसभर काम करतेच, म्हणजे शरीरानं ती थकतेच, पण त्याहून जास्त ती मनानं थकत असते. कारण तिच्या डोक्यात सतत एक मानसिक यादी सुरू असते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर घरात कोणी म्हटलं की आपण उद्या बाहेर जाऊया, तेव्हा पुरुष कदाचित विचार करतील की ठीक आहे, उद्या बाहेर जायचं आहे. पण स्त्रीच्या मनात लगेच विचार सुरू होतात. मुलांसाठीचे कपडे तयार आहेत का? घरी आल्यानंतर स्वयंपाक काय करायचा? घर बंद करून जाताना काय काय बघायचं? म्हणजे एक छोटासा निर्णय असला तरी त्याची सगळी योजना, त्याचं नियोजन तिच्या मनात सुरू असतं. हेच अदृश्य काम आहे श्रोते हो. आणखी अगदी एक साधं उदाहरण घ्या. घरात सण असतो, सगळ्यांना सणाच्या दिवशी गोडधोड खायला मिळतं, घर छान सजलेलं दिसतं. पण त्याआधी काय काय आणायचं, कोणाला बोलवायचं, कोणत्या दिवशी काय बनवायचं, घराची साफसफाई कशी करायची, ही सगळी योजना कुणाच्या मनात सुरू असते बरं? बहुतेक वेळा घरातल्या स्त्रीच्या मनात. तिचं हे काम आपल्याला दिसत नाही. म्हणून अनेक वेळा लोकांना वाटतं की तू तर घरीच असते, इतकं काय काम असतं? पण खरं पाहिलं ना तर घर चालवण्यामध्ये स्त्रीची भूमिका खूप खूप मोठी असते. ती फक्त काम नाही करत, तर घराचं नियोजन करते, आठवणी, जबाबदाऱ्या, सगळ्यांची काळजी हे सगळं मनात सांभाळत असते. म्हणून आज आपल्याला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे की घरात दिसणाऱ्या कामाइतकंच मनात चालणारं अदृश्य कामही खूप महत्त्वाचं असतं. आणि जर घरातल्या सगळ्यांना त्याची जाणीव झाली तर नक्कीच घरात समजूत, आदर आणि सहकार्य वाढेल. मग याचं तात्पर्य काय? तर आज दिवसभरात आपण किती मनात गोष्टी लक्षात ठेवतोय ना, याचा थोडा विचार करा. मग आपल्यालाच कळेल बघा की आपण किती अदृश्य कामं करतो आहोत ते. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.